तुमच्या फॅमिलीवर असतील किंवा दादांच्या फॅमिलीवर पण बऱ्याच वेळेला आरोप करण्यात आले. त्यावेळेला दादा व्यथित होत होते, हे स्क्रीनवर दिसत होतं. पण त्याबाबत कधी तुमच्याशी त्यांनी चर्चा केली का? नाही, चर्चा व्हायची जरूर, कारण या सगळ्या घडामोडीमध्ये प्रकर्षाने मी त्यांच्या समेत असायचो. स्वाभाविकपणे त्या विषयावरती चर्चा व्हायची. त्याच्यातला नेमका मार्ग काय, वस्तुस्थिती काय, कशा पद्धतीने आपण या साऱ्या गोष्टीला सामोरं जायचं, या बाबतीमध्ये आम्ही परस्परांच्या मध्ये बोलायचो आणि त्या पद्धतीनेच आम्ही वाटचाल करत आलो. एन-डी-एमध्ये दादा आले, पुन्हा त्यांनी राष्ट्रवादी पक्षात पुन्हा प्रवेश केला आणि ती जी काही घडामोड होती, ज्यावेळेस सातत्यानं त्यांच्या याच्यावर आरोप होत होते, तेव्हा त्यांनी समाधीस्थळावर जाऊन पश्चातापही केला. पुन्हा अ, अ, वेगळा गट स्थापन केला आणि त्यातून होणारी ही राजकीय घडामोड. पण यामध्ये जी माणूस म्हणून त्यांची होणारी जी काही मनस्थिती होती, त्याबद्दल कधी त्यांनी तुमच्याशी चर्चा केली का? नाही, एक असं आहे की एक तर दादा स्पष्ट वक्ते, ते त्यांच्या धाटणीमध्ये बोलायचे. त्याच्यामुळे एखादी बाब अजाणतेपणाने बोलून गेली, त्याचं शल्य त्यांच्या मनामध्ये सतत राहिलं. पण महाराष्ट्राचे थोर शिल्पकार स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या समाधीचं जाऊन ते नतमस्तक झाले आणि त्याच्यामुळे अपराधीपणाची भावना त्यांच्या मनात जी होती, ती त्यांनी चव्हाण साहेबांच्या समाधीच्या समोर जाऊन जवळपास व्यक्त केली. आता अशा अनेक गोष्टी कळत नकळत घडत असतात, की ज्याचं आपल्याला आपण प्रायश्चित असं म्हणू शकत नाही, पण आपण आपल्या मनालाच समजून घेतो. नाही, आता माझ्याकडनं नकळत एखादी बाब घडली, तर ती आपण वेगळ्या पद्धतीने दुरुस्त करावी. दादा भावनाप्रधान जास्ती होते. ही वॉज मोर इमोशनल दॅन द पॉलिटिशियन. मी जे दादांना अनुभवलं, राजकारणी ते जरूर होते, उत्तम राजकारणी होते, कठोर प्रशासक होते, विलक्षण झपाटा त्यांचा काम करण्याचा होता, पण त्याचबरोबर ती ही वॉज मोर इमोशनल. त्यामुळे त्यांच्या इमोशन्सचे अनेक पैलू किंवा प्रसंग मी माझ्या राजकीय जीवनामध्ये एक त्यांचा सहकार्य या नात्याने अनुभवलेला आहे.